म्यूट वर आहेस का बघ.
हे की ते तुला वाचावं लागेल. हो ते तर कोणता चॅप्टर म्हणते ना ते हॅलो. हॅलो, आवाज येतोय माझा? हा येतोय आवाज. हा. हा येतोय. येतोय. लॅपटॉपचं फक्त स्क्रीन. नमस्कार सर्वांना, येतोय ना आवाज? नमस्कार हा मॅम. हम्म. झाले नमस्कार का तुमचे मॅम. जेवण? नमस्ते. आहेत का सगळे? आपण सुरुवात करूया वर्गाला. वर्गाची सुरुवात आपण एका प्रार्थनेने करतो. मागच्या वर्गात मी सांगितलं होतं, हो की नाही? आणि ना प्रत्येकाने जॉईन होताना त्याच्या नावाने जॉईन व्हा. म्हणजे मला काही विचारायचं असेल किंवा मला बोलवायला तुम्हाला आवाज द्यायला सोपं होईल, हो की नाही? दुर्गा बरोबर कोण जॉईन झालंय आज? अस्मिता आहे. मॅम अस्मिता आहे माझी फ्रेंड. मागच्या वेळेस आली होती. हो का, अच्छा. मागच्या वर्गात, हा मागच्या क्लासमध्ये मी नव्हते. एक मिनिट. कोणी कोणी प्रार्थना पाठ केली आहे? मागच्या वर्गात मी सांगितलं होतं ना प्रार्थना पाठ करा म्हणून. कुणी केली आहे? दुर्वाने केली आहे का? अजून? आणि सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा. अंशचा व्हिडिओ बंद आहे. कुणी समीर नाईक व्हिडिओ ऑन करा. दुर्वा म्हणतेस का प्रार्थना तू? दुर्वा प्रार्थना म्हणते का?
हीच आमुची एक एक मिनिट एक मिनिट दुर्वा, एक मिनिट थांब. सगळ्यांनी प्रार्थनेसाठी हात जोडा. आई ताट बसायचंय सगळ्यांनी. कर सुरुवात. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. हीच आमुची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा देश सारे संपू दे, एक निष्ठा एक आशा, एक रंगी रंगू दे. पुन्हा सरोवरावर शुद्धतेचे चांदणे, माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. हीच आमुची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखा जाजणी, सूर्य सत्या जाऊ द्या उगवेन आहे कधी. भोवती रे हीच माझा काजव्यांचे जागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. लागले जितके जगावे चांगले, पाऊले चालू पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा लावणी, माणसाने माणसाशी माणसा समवागणी. हीच आमुची प्रार्थना. छान 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 म्हटलंस दुर्वा ना. थँक्यू मॅम. बाकीच्यांनी पण सगळ्यांनी प्रार्थना पाठ करा. पुढच्या वेळेस नेक्स्ट जे कोणी असेल त्याला ज्याची पाठ आहे म्हणजे सगळ्यांनीच प्रार्थना पाठ करायची आहे, म्हणजे एकेकाला संधी मिळेल प्रार्थना म्हणण्याची. ठीक आहे. तर मी वर्ग आपल्या ग्रुपमध्ये मी जे शिकवणार आहे आपल्या क्लासमध्ये, तर त्याची PDF टाकली त्या पुस्तकाची. कोणाला जर पुस्तक मिळालं तर चांगलंच आहे, पण जर पुस्तक नाही मिळालं तर तुम्ही ते जे धडे टाकलेत मी तेवढ्याच याची प्रिंट आउट घ्या. म्हणजे काय होईल, वर्गामध्ये ज्यावेळेस मी तुम्हाला शिकवेल किंवा वाचायला लावेल त्यावेळेस तुम्हाला ते सोपं होईल. तर ग्रुपमध्ये मी पीडीएफ पाठवली आज सकाळी. ठीक आहे मॅम, मी ती PDF आता उघडून ठेवली आहे. मी ती PDF उघडून ठेवली आहे. तर तुमच्याकडे आहे ना, मी शेअर करायचाही प्रयत्न करते. तुमच्या सगळ्यांकडे मोबाईल मध्ये ती PDF आहे का? कुणाकडे नाहीये? आहे का सगळ्यांकडे PDF? मोबाईल मधली म्हणतेय मी. हो मॅम. मॅम, कोणत्या पेजचा प्रिंटआउट काढायचा आहे आता? म्हणजे मी ग्रुपमध्ये टाकलंय बघा मॅडम. हो, कुठले माहिती कुठले बरेच चॅप्टर्स आहे, तर त्यापैकी कोण? हो, ते सगळेच याचं काढायचे प्रिंटआउट. आज सगळे वाचणार आहे का? मी आता नाही कोणता काढून देऊ म्हणजे? नाही, मी सांगते ना पेज नंबर. आता जे आपण PDF हे केली की नाही त्याच्यावर सांगते मी एकेकाला की काय काय वाचायचं म्हणून.
थोडं थोडं वाचन घेणार आहे आज मी. अच्छा अच्छा, सगळ्या चॅप्टर मधनं प्रत्येकाला कुठला तरी एक हा. देणार आहे. हो ओके हो. ओके, ठीक आहे ठीक आहे, चालेल. एकच मिनिट द्या मला. मॅम हे वाला पेज. हो, एक मिनिट मी सांगते, एक मिनिट. माझी स्क्रीन दिसते का? हा तुम्हाला मॅम. स्क्रीन दिसते? हा मॅम दिसते. हो, ठीक आहे. आता मी एकेकाला सांगते. हा. अर्चित. हा हा, अर्चित वाच. मॅम थोडं मोठं करायला मला नाही दिसत. छोटे छोटे अक्षर आहे. काय काय? मोठे मोठे अक्षर दिसायला पाहिजे मला. छोटे आहेत ते. मला कळत नाहीये. तुझ्याकडे हे नाहीये का? थांब एक मिनिट. हा, दिसतंय का आता? नाही अजून छोटे छोटे अक्षर दिसते. हा, आता बघ. नाही. हा आता दिसते. दिसतंय ना? हॅलो अर्चित. हा हा, वाच आता. दिसतंय ना तुला? हा वाच ना मग. नाच रे मोऱ्या. आम गोयाच्या आंब्याच्या नाच रे मोऱ्या नाच. ढगाशी वारा रे काळा 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 कापूस पिजला रे आता तुझी पाळी वीज तो टाळी जेवढंच येत आहे.
कितवीला जातो अर्ची? तिसरीला. तिसरीला जातो. एक मिनिट थांबा. अर्चित, ह्या तुला दिसतंय ना स्क्रीन वरती? त्याला मला अक्षर नाही दिसत आहे. काय? अक्षर नाही दिसत आहे, फोटो दिसते. आता दिसतंय का? हा. वाच, पहिलं कडवं वाच. सण व वे नोन मेलनच्या आठ पेला वो तीन बोल नह आऊ नाऊ छाला चला. तुला तुला वर्गात तुझ्या तिसरीला जातो ना तू, तुला क्लासमध्ये हिंदी विषय आहे का? हिंदी विषय आहे. आहे ना. तुला लिहिता येतं? हा. बरं, ठीक आहे, चालेल. प्रॅक्टिस कर पण चांगली वाचण्याची. हा. हा. ओजस, हा मॅम. हा वाच. तुला दिसतंय ना स्क्रीन वर दिसतंय? मला थोडंच दिसतंय, अर्धच दिसतंय, वरचा नाही दिसत आहे मला. नाही, जे दिसतंय ना तेच वाच. आणि ज्याच्या काही प्रॉब्लेम असेल किंवा माझी स्क्रीन दिसत नसेल तर मी म्हटलं की नाही का, मोबाईल वरती मी पीडीएफ शेअर केली आहे, तर तुम्ही मोबाईल वर बघून वाचलं तरी चालेल. मॅम मी ओके, ओपन करतो, एक मिनिट थांबा. ठीक दिलं आहे. ना तुला मी, हे क्रॉस कर. अरे हे काय झालं? हे कसं झालं? पण ओपन नव्हतं रे. थांब एक मिनिट. काय अरे केलं? हे झालं काही. मोठा कट. थांब ना जरा, एक मिनिट. 14 नंबरचं अरे पेज हीच आहे. आहे. नाही ही अरे झाली. हीच आहे. ही झा- मग कुठले आहेत? ही झाली. 14 पोयमचं नाव सांग मला. पोयमचं बैल नाव पोळा. सांग ना. का पोयमचं नाव सांगता येत नाही मी काय? बैल आपल्या पोयमचं नाव सांगता येत नाही तुला? ही झाली म्हणजे काय? ही हॅलो. हा मॅम. हा, मॅम पेज ही नंबर. पिसे कोणाची आहे ना मॅम, पोयमचं नाव? हा, बैल पोळा. पोळा. 14 तुला नंबरचं सांगते पेज. पोयमचं नाव विचारतात तर तुला कळत नाही. नावच विचार ना पोयमचं. मॅम पोयमचं नाव काय बोललात तुम्ही? बैल पोळा. बैल 14 नंबरचं पेज काढ ना. अरे तू पुढे थांब गेली. ना. अरे 6 आहे पेज नंबर. पुढे गेली का सहजच मला समजत नाही की. मॅम मला वॉशरूमला जायचंय. मॅम हे बघ, यक्षित. हाय. मॅम? मला कळतं बरोबर, समजलं ना. सण बैलांचा आज पोळा, गोठ्यातील बैल न्हाऊ घाला, मखमली झुली रंगीत शिंगे, कपाळी बांधली रेशमी बाशिंगे, धवळ्यांचा पवरांचा सजले धजले गावभर बघा मिरवू लागले, आजच्या दिनी नाही कामधाम, पूर्ण पोळी खाऊन नुसता आराम. तुला लिहिता येतं ओजस? हा येतं ना. हा, कितवीला जातो? 5वी. अच्छा, हिंदी आता आहे ना? हिंदी आहे ना मला स्कूल? हिंदी नाही आहे.
हिंदी नाही आहे पण मला मराठी येतं. ओके मला ओके. होतं चौथीला. हा हा. यक्षित. मी मुंबईवरून आलोय मॅम, मला येतं म्हणून. अच्छा. यक्षित, हो मॅम. स्क्रीन दिसतेय तुला? मॅम 2 मिनिटं. हा. हा. दिनू. दिनू. फातिमा ये बास. ये बास. फातिमा. दिनू तू क्या कर तो करतोस? दिनू आईसाठी चहा तो चाटो या तुझ्यासाठी चारू खा. फातिमा हसता हसता नको नको मी चहा चहा. चहा चहा. घेत नाही. चहा रे कहा रे. एक कप चहा करण्यासाठी मोठं. मोठं पातेल. दिनो चहा क्या बन काय 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 बिघडलं? काय बिघडलं? फातिमा अरे छोट पातले तर असताना तर पण पाणी लवकर उकळलं असतं. दिनो हे माझ्या माझ्या लक्षातच आलं नाही. फातिमा अरे छोट्या पटेल मुले चहा लवकर झाला असता आणि हो इंधनाची. इंधनाची. इंधनाची महान जे गॅसचीही. गॅसचीही बचत. बचत झाली
चारी आस्ती समजलं? ठीक आहे. यक्षित कितवीला जातो? 5वी. हिंदी आहे का तुला? हा, हिंदी आहे. प्रॅक्टिस कर माझून हा. हा वाचनाची प्रॅक्टिस कर. आणि हिंदी लिहिता सॉरी मराठी लिहिता येतं तुला? हा, लिहिता येते. अच्छा. वाचनाची प्रॅक्टिस कर. छान वाचलंस. अंश, अंश आवाज आवाज येतोय माझा? मॅम, आवाज येतोय ना? हम्म. तुला स्क्रीनवर दिसतंय का? स्क्रीन दिसतेय माझी? हो. हो दिसते, पण अक्षर असे थोडेसे मोठे झूम पाहिजे. बघा बरं आता. एक हा. मिनिट हा. हा. तिरी वाच. तिरी 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 तिरीतून वनावन वनावन वनावनून वनावनून झुय 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 मी वाहत येथे मी मजुय गाणे गातो गाते गाते. मी तिबा पुढच धावत जाते जाते वसली गावे तीरावरती तयंगना त्यांना त्यांना भेटूनी जाते पुढती लथांश किती काटावर ती भूमीतून जे मला भेटती फुलवली मज सुमने देती देती कुठे लवकाळी लभाळी खेळत बसती कुठे आमंत्ररू आम्रतरू मिळयावरती माझ्यावरती. कुठे आम्रतरू माझ्यावरती. शीतल अपुली छाया छाया धोरती
धरती. धरती. ठीक आहे. ठीक आहे अंश, कितवीला जातो? दुसरीला. हिंदी विषय आहे का शाळेत? हो. छान वाचलंस. तनिष्का. हो मॅम. स्क्रीन दिसते का? हो. वाच. मी आहे नदी, माझा जन्म. जन्म प, प, प- पर्वतावर पर्वतावर होते होतो. होतो. मला अनेक अनेक ओढे ओढे येऊन भेटतात. त्या ओढ्यामुळे मी मोठी होत जातो. जाते. इतर नद्या जाते त्याही मला येऊन मिळतात. माणसा माणसे माणसा माणसे धरण बांधण मला आढळतात. पाण्यावर वीज तयार करतात. त्या विजेवर कारखाने चालवतात. शेतातील पंप चालवतात. पिण्यासाठी पाण्याचा वापर करतात. छान. कितवीला जाते तनिष्का? तिसरी. हिंदी विषय आहे का? हो. अफीफ. अफीफ, आवाज येतोय माझा? हा मॅम. स्क्रीन दिसतेय तुला? हा मॅम. वाच. वे केस छोटेसे बहीण भाऊ उद्या चला मेठली हेऊ होऊ
उद्या उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ ए सदी ओसाड ए सद उजद जागा हो तिला तुम दार बागा शतन शतन शेतांना शेतांना जना यांना मळ्यांना मळ्यांना पुल्यांना फुलांना फळांना फळांना फळ्यांना नवीन नवीन बहार देऊ कितवीला जातो अफीफ? तिसरीला तुला आहे का स्कूलमध्ये हिंदी? लास्ट इयर पासून आहे बोलतो. लास्ट इयर पासून आहे. तुला लिहिता येतं? हो मॅम. अच्छा, वाचण्याची अजून प्रॅक्टिस कर. छान वाचलंस तू आता, प्रॅक्टिस कर, अजून छान वाचता येईल. ठीक आहे. हो मॅम. आता आता बघा, पुढच्या वेळेस आहे ना सगळ्यांनी प्रिंट आउट घेऊन या आणि बाकीच्यांचं वाचन आहे ना आपण पुढच्या क्लासमध्ये घेईल मी. ठीक आहे. एक मिनिट, मी प्रेझेंट विचारते. प्रेझेंट सांगा जे आहे ते. काही वेळेस काय होतं ना, कोणी काय म्हणता म्यूट असतं आणि मी ज्यावेळेस आवाज देते त्यावेळेस तुम्ही मला उत्तर नाही देत, मग तिकडे प्रेझेंटी लागत नाही तुमची. हो की नाही? लक्ष द्या. आर्या, अफीफ, हा मॅम. प्रेझेंट असणाऱ्यांनी प्रेझेंट मॅम म्हणा. ठीक आहे. प्रेझेंट मॅम. अंश, प्रेझेंट मॅम. अर्चित, प्रेझेंट मॅम. यक्षित, हजर. दुर्वा, अनम्यूट नाही करता येते का दुर्वाला? यस मॅम. गार्गी, हजर मॅम. अनिशा, मॅम. ओजस, प्रेझेंट मॅम. साहस, साहस, प्रेझेंट मॅम. साहस आहे का? प्रेझेंट मॅम. प्रेझेंट मॅम. नाही, सगळ्यांनी बोलू नका, म्यूट करा सगळ्यांनी. साहस मला दिसत नाहीये. साहसचा व्हिडिओ ऑन आहे का? प्रेझेंट मॅम. तुझ्या नावाने लॉग इन करत जा. हो हो. प्रेझेंट मॅम. हो, आणि तुझा व्हिडिओ बंद आहे, व्हिडिओ ऑन कर. व्हिडिओ तनिषा, प्रेझेंट मॅम. तनिषाच आहे ना का तनिष्का? तनिष्का. तनिष्का, ओके. वल्लारी, प्रेझेंट मॅम.
अगस्त्य, प्रेझेंट मॅम. रमा कुलकर्णी, प्रेझेंट मॅम. तर पुढच्या वर्गामध्ये सगळ्यांनी प्रार्थना पाठ करून यायची आहे. ठीक आहे. आणि बघा हा वर्ग म्हणजे जेव्हा सगळं शिकवून होतं आणि मग थोडीशी वेळ असते की नाही आपल्याकडे 5-10 मिनिटं, याच्यामध्ये तुम्ही म्हणजे मागच्या वर्गात पण आम्ही असं करायचो की हा मॅम, हा बोल ना. अस्मी राहिली. अस्मीचं नाव नाही घेतलं तुम्ही. तिचं नाव आहे का माझ्याकडे नाही. काय नाव आहे तिचं? अस्मी नितीन काळे. तिचं रजिस्टर नाही केलेलं काय? तिच्या हजेरीत तिचं नाव नाही आलेलं माझ्या. हा मग तिचं नाव नाही आहे ना माझ्याकडे. तिने रजिस्टर नाही केलेलं. केलाय मॅम तिने रजिस्टर. ठीक आहे, मी चेक करते कारण की आता माझ्याकडे नाहीये तिचं नाव. काय नाव म्हटली तिचं? अस्मी. अस्मी नितीन काळे. ग्रुपवर आहे मॅम तिचं नाव पण. हो का? बरं बघते मी. हा हा तर बघा ह्या वर्गामध्ये ना आपण ज्यावेळेस सगळं म्हणजे शिकवून होतो आणि वर्ग शेवटाकडे ज्यावेळेस येतो त्यावेळेस 5-10 मिनिटं असतात की नाही आपल्याकडे, तर त्याच्यामध्ये तुम्ही कुणी गाणं म्हणू शकतं, कुणी एखादा श्लोक म्हणू शकतं किंवा कुणी छोटीशी गोष्ट सांगू शकतं. ठीक आहे. तर पुढच्या वर्गात येताना म्हणजे गाणं म्हणजे कुठलंही पिक्चरचं वगैरे असं गाणं नाही बरं का. एखादं भक्तिगीत, देशभक्तीपर गीत, एखादा श्लोक. आलं लक्षात? तर शेवटच्या 5 मिनिटांमध्ये तुम्ही ही कला सादर करू शकतात. आणि प्रार्थना सगळ्यांनी पुढच्या वर्गात येताना पाठ करून या. येताना PDF पण घेऊन या. म्हणजे आज ज्यांचं वाचन राहिलंय ना त्यांना मी पुढच्या वर्गात सांगेल. ठीक आहे. आता तुम्हाला मी एक पझल्स विचारू का? कुणाला आवडतात मराठी कोडी पझल्स असतात ना? मला पझल्स माहिती आहेत ना? हा आम्हाला एक गाणं म्हणायचं होतं. गाणं म्हणायचं होतं. बरं म्हण. मुळा मुठेला पूर येता पाणी आलं गळाला. मुळा मुठेला पूर येता पाणी आलं गळाला. शिवाजीचं नाव घेता अफजल्या पळाला. शिवाजीचं नाव घेता अफजल्या पळाला. पळाला पळाला उथळ टाकून पळाला. पळाला पळाला कोथळ टाकून पळाला. शिवाजीचं नाव घेता अफजल्या पळाला. शिवाजीचं नाव घेता अफजल्या पळाला. पळाला पळाला मुळा मुठेला पूर येता पाणी आलं गळाला. मुळा मुठेला पूर येता पाणी आलं गळाला. शिवाजीचं नाव घेता शाहिस्त्या पळाला. शिवाजीचं नाव घेता शाहिस्त्या पळाला. पळाला पळाला बोट टाकून पळाला. पळाला पळाला बोट टाकून पळाला. शिवाजीचं नाव घेता अफजल्या पळाला. छान छान. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. बघा आता दुर्वाने आणि काय अस्मीने कसं छान गाणं म्हटलं. तसंच पुढच्या क्लासमध्ये पण कुणाला गाणं किंवा श्लोक तुम्ही शेवटच्या 5 आम्ही मिनिटांमध्ये श्लोक सादर करून करू येईन शकता. एक. मी एक श्लोक लर्न कर. कोण? ओजस. मी. ओजस कोण बोलतोय मला मी कळत नाहीये. कुठला श्लोक learn. कोण बोलतंय? मी. नाव सांग ना. मला नाही, मला दिसत नाही इथे. ओजस. ओजस तुझ्या याच्यामध्ये तू दिसत नाहीये. तू काय मागे स्क्रीन ते हे लावलंय का पिक्चर? तू नाही. दिसत नाही.
तू नाही दिसत आहे. थांब मी बघू. माझा कॅमेरा तर ऑन आहे. हो तुझा कॅमेरा ऑन आहे पण तू नाही दिसत आहे ना आम्हाला. आता दिसतोय मी? नाही नाही. थांब एक मिनिट. हा बघा. हा थांब मला कळालं. आता दिसतोय? हा आता दिसतोय. होतं श्लोक नंतर म्हणतोय मी कॅमेरा बघ. बॅक केलेला. अच्छा हा हा दिसतोयस आता. श्लोक म्हणतोयस का? हा 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 म्हण. छोटे श्लोक वगैरे छोटेच म्हणायचे बरं का, आपल्याकडे वेळ कमी असतो ना. छोटे छोटे ठीक श्लोक आहे. आणि छोटा कुठला दिसलो. हा म्हण ना. आता संपत आलं म्हणून तर मोठं आलं. ओजस म्हणतोयस का? मला वाटलं आत्ता म्हणतोय का. नाही मी पुढच्या वर्गात लर्न करून आणि त्या अच्छा सांगेन मी. मग हा चालेल ना. मी तेच म्हणते की मी तुम्हाला सांगितलं आता की शेवटच्या 5 मिनिटांमध्ये तुम्ही असा एखादा श्लोक किंवा गाणं म्हणू शकता. पुढच्या वेळेस त्यांना तयारी करून या. ठीक आहे. आता मी एक ना तुम्हाला मी म्हटलं नाही का कोड, एक कोड विचारते मी तुम्हाला. हा ऐका सगळ्यांनी. झाडावर राहतो पण पक्षी नव्हे. झाडावर राहतो पण पक्षी नव्हे. 3 डोळे पण शंकर नव्हे. वल्कले धारी पण ऋषी मुनी नव्हे. पोटात पाणी पण घट नव्हे. ओळखा पाहू मी कोण. आई वडिलांना नाही विचारायचं कोणीच, तुम्हीच जरा डोकं लढवा. आणि ज्याला येतं त्याने हँड रेज करायचा बरं का. मॅम कॅन यू रिपीट. मला आणि ऐकू नाही आली. कोण अर्चित का? मॅम मी अगस्त्य. अगस्त्य. हा हा बघ बघा ऐका सगळ्यांनी. झाडावर राहतो पण पक्षी नव्हे. 3 डोळे पण शंकर नव्हे. वल्करे धारी पण ऋषी मुनी नव्हे. पोटात पाणी पण घट नव्हे. ओळखा पाहू मी कोण. ओळखा ओळखा. पक्षी. नाही पक्षी नव्हे असं म्हटली मी. पॅरेट. झाडावर राहतो, झाडावर राहतो पण पक्षी. पॅरेट. पॅरेट. अरे मी काय सांगते, झाडावर राहतो पण पक्षी नाहीये तो. पॅरेट. पक्षी नाहीये. झाडावर राहतो पण पक्षी नाही. मॅम स्क्वेरल. स्क्वेरल. काय म्हणतो ओजस? स्क्वेरल. ओजस मला ऐकायलाच नाही येत. एकेकानेच सांगा. माकड नाही. हा ओजस सांग. मॅम स्क्वेरल. नाही नाही. ओळखा. मॅम तुम्ही लास्ट मध्ये काय पोटामध्ये पाणी असं बोललात. हा पोटात पाणी पण घट नव्हे. घट म्हणजे ते नसतं का मातीचा माठासारखं. हा नारळ. कुणी सांगितलं? अगस्त्य. हा तू सांगितलं की आई वडिलांची मदत घेतली. मला पण सांगायचं होतं. नाही माझे आई बाबा बाहेर आहेत. मी माझ्या रूम मध्ये आहे आता. काय काय? मी आता माझ्या रूम मध्ये आहे. आई बाबा नाहीये इकडे. अच्छा बरोबर बरोबर. नारळ. तू काय म्हटलं? मला सांगायचं होतं नारळ. कोणाला? अर्चितला? हा. हा मग तेच म्हटली ना की झाडावर राहतो पण पक्षी नाही. तुम्ही पक्ष्यांचीच नावं सांगत होते. मी नाही सांगत होतो. मॅम हा कोण काय विचारतंय? किती वेळा मी विचारते आहे. हा बोल ना. तुम्ही सगळे बोलायला लागले ना मग मला कळत नाही कोण बोलतंय. बोल काय म्हणते. किती वेळा. क्लास किती वेळा. काय काय? क्लास किती वेळा म्हणते अस्मी.
क्लास किती वेळात आता संपेल असं? हा हा संपेल, आता झालंच आहे ना. शेवटचीच 5 मिनिटं होती आपल्याकडे. ठीक आहे, पुढच्या क्लासमध्ये भेटूया. सगळ्यांनी तयारीत या. ज्यांचं वाचन आता राहिलंय त्यांचं पुढच्या वर्गात घेऊ आणि सगळ्यांनी प्रिंट आउट घेऊन यायचे बरं का. हो ठीक आहे, चालेल. चला, बाय सगळ्यांना. बाय मॅम. बाय मॅम. बाय मॅम. बाय मॅम. बाय मॅम. बाय मॅम. बाय मॅम.